नमस्कार मित्र, सांग तुमचं पुन्हा एकदा व्लॉग मध्ये. आणि आमचा गोव्याचा कार्यकर्ता आलाय, याच्या बुटावर टिप्पणी देतोय. तो काय म्हणतोय बोल. म्हणतोय निळं जास्त स्टाईल नाही करतायत, ग्रे घे. ब्लॅक तर आहेच त्याच्याकडे, व्हाईट पण आहे. रिटर्न कर, चल ग्रे घेऊन टाक. हे रिटर्न कर, खालून पुसून घे नीट आणि रिटर्न कर. पुमा वाल्याला नाही कर हा रिटर्न. ए चल. हा आवडलाय तुला? अरे पोरगी का काय आवडलं? असं आहे, इथं आलोय मी मारुंजी रोडला. आता ते इथं आहे म्हणले, ते बघू आता किती वेळ काय. कारण की मी तर परेशान झालोय. ते भांग जाऊ दे, नंतर बोलू आपण. तर भेटलं तर ठीक, नाहीतर बघू. भेटली आता, बघू आता काय विषय काय माहित नाही. वाकडी तिकडे ठेवलेली, डॅमेज असेल तर मग बघून घेऊ. व्हिडिओ चेक करून घ्यायचा. ठीक आहे, आपलं व्लॉगिंग चॅनल आहे, यांच्यात बोलतो मी 2 मिनटं. भाऊ म्हणते त्यांच्या काय जबाबदारी नाही आहे ब्ल्यू डार्टची. तर ते पार्सल उचलतो मी, टाईम नाही आहे, टाईम आउट झालाय आणि जातो तिकडे. बरोबर ठीक आहे, चालेल चालेल. आता काय ते आता आतमध्ये कॉलेज सोड सोड सोड, आत कॉलेजशिवाय करणार नाही ते. ठीक आहे, काय हरकत नाही. हा OTP बघतो मी. पुन्हा OTP दिलाय, जातो घेऊन आता. पण आता मला माहित नाही ओपन बॉक्स डिलिव्हरी का काय माहित नाही. आता ते बघू, आता विजय सेल्स वाल्याला कॉन्टॅक्ट करू. तुम्ही ओपन करताना स्वतः एक व्हिडिओ करा. ठीक आहे चालेल, शेअर करा. 100% तसं करू आणि निघू आता. चालेल. तर समोर काय, समोर आहे प्रेस्टिजचं इंडक्शन. जसं की आपण ऑर्डर केलं होतं, पण ते काय आलं नाही. भंगरी डिलिव्हरी दिली आपल्याला ब्ल्यू डार्ट आणि या विजय सेल्सनी. अजिबात रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत अजिबात. त्यांच्या कस्टमर केअरला कॉल केला तर असो. पण आता विषय असा आहे, आपल्याला प्रूफ ॲज अ प्रूफ जर काही असेल आतमध्ये, तर आज हा प्रूफ आपल्याकडे राहील यूट्यूबवरती. म्हणजे त्यांना काय बोलायला चान्सच नाही, कारण की सगळ्यांसमोर दाखवतोय मी. जर काही इन केस काय असेल फॉल्ट आतमध्ये, तर ठीक आहे, काय हरकत नाही. आणि ते ब्ल्यू डॉटवाल्याने तर डायरेक्ट अंग काढून घेतलं. ते म्हटलं की आमची काय जबाबदार राहत नाही. म्हणजे एकदा पार्सल डिलिव्हर झालं तिथे तुम्ही स्टोअरला इश्यू करा. हे तुम्ही क्लिपमध्ये पाहिलं असेल. परत एकदा पण मी सांगायचं म्हणलं, सांगून टाकू यांना. तर असं आहे जवळपास. तर आता ही जी पॅकिंग आहे, पॅकिंग अजिबात खोललेली नाही आपण अजून. एकदम प्रॉपर पॅकिंग आहे, अजून काहीच नाही खोललेली. आणि ब्ल्यू डार्टला असेच पार्सल फेकून दिलेले असतात. हे बघा, पूर्ण टॉप टू बॉटम पॅकिंग आहे. त्याच्यानंतर इकडे पण पॅकिंग आहे, काहीच खोललेलं नाही. जसा बॉक्स आला आहे तसंच आपण म्हणजे अनबॉक्स करतोय. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आता हे कापून घेऊयात आणि तुम्हाला मी पुढचं दाखवतो काय विषय. हे बघा, ही थोडक्यात अशी शेगडी आहे प्रेस्टिजची. तुम्हाला आता कळणच कसं आहे काय. मयूर काय करतोय तू? बरं झालं. तर आता काय करू, आता करून टाकू अनबॉक्सिंग. हे आणलं आहे मी काहीतरी, मयूरचं आणलं आहे यानेच काहीतरी करू. तर ठीक आहे, बघू कसं फाटलं जातं ते. तर आय होप दिसत असेल सगळं व्यवस्थित. माईक पण चालू आहे, पोंगा नको व्हायला. तर ठीक आहे, काहीच नाही, फक्त एवढंच फाडायचं आहे आपल्याला मे बी. हां, दिसू तर राहिली आहे. येस, इट लुक्स नाईस अंडर द पॅकेज. हे बघा, जवळपास अशी दिसू राहिली ती. हे बघा, आयोग दिसत असेल, हे अशी दिसते आतमध्ये. काहीच नाही, वरचं फाडलं. आता प्रॉपर आपण काढून घेऊ एकदम व्यवस्थित. कशी काढू? ओके. अरे अरे, काही नाही, हे पडलंय खाली, काय अडचण नाही. तर असं आहे एकंदरीत. तर मग कॉल हे बघा तुमच्या समोर आहे, व्यवस्थित आहे एकदम. अजून तर व्यवस्थित दिसते. हे बघा, अशी शेगडी आहे प्रेस्टिजची, जी की मला पाहिजे होती खूप दिवसापासून. व्यवस्थित तर दिसते, काही डॅमेज वगैरे तर दिसत नाही मला आत्ता तरी, सध्या तरी. ठीक आहे, तरी व्यवस्थित चेक करतो मी. नाही व्यवस्थित तर दिसते मला. तरी पण आपलं चेक करून घेणं काम आहे. तुम्हाला पण दाखवतो, व्यवस्थित तर आहे ती. प्रॉपर कॉर्नर चेक. खायला साईडनी कलर गेलेला आहे राव, पण साईडनी कलर गेलेला आहे थोडं. हे बघा, इथं प्रत्येक कोपऱ्यात वापरलेली दिली काय.
साईडने थोडे कलर गेलेल्यासारखं वाटतोय मला. ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. बघतो मी आता एकदा चालू वगैरे करून बघतो. एक्सटेन्शन आहे आपल्याकडे, एक्सटेन्शन घेतो आणि बघतो चालू करून. इथं नॉब आहे, थोडीशी केअरफुल यूज करावं लागणार असं वाटतं मला. बाकी तर ओकेच आहे, सगळं तुमच्या समोर आहे. आणि हे आय थिंक याच्यावरती ठेवायला ग्रिल्ड वगैरे करायला काही, तर हे असं सेटअप आहे जवळपास. आता मी याचं कनेक्शन घेतो. ह्याच्यात काही नाही, ह्याच्यात पुस्तक वगैरे काही नाही, पुस्तक ह्याच्यात पॅम्पलेट आहे थोडक्यात. तर एकदा मी चेक करतो. हा चालू आहे, तसं आहे जवळपास. मला चेक करावं लागतं टाईम टू टाईम, नाहीतर कसं आहे आम्ही बोलत राहायचो आणि तिकडे बंद होऊन जायचं व्हिडिओ. तर ठीक आहे, एक्सटेन्शन घेतो. एक्सटेन्शन आहे आपल्याकडे, हे घेतलं एक्सटेन्शन. तर आता लेट मी जस्ट, अयो एक्सटेन्शन विषय झाला. ही पिन मोठी आहे, चेक कशी करायची? तिकडंच चलते का? अरे ठीक आहे, तिकडं चेक करावं लागणार आपल्याला, कारण की इथं तर काय चलत नाही ती. ठीक आहे, बघू तिकडं दाखवतो तुम्हाला. आपल्याकडं आहे एक तसं काय म्हणतात त्याला, तसं एक पिन आहे आपल्याकडे. आता ह्याच्यात तर बसत नाही आहे, ह्याच्यात सगळ्यात छोट्या पिन आहेत. तिथंच फक्त एका ठिकाणी दिलेली किचनमध्ये. आता तिकडे जाऊ घेऊन. तर करू राहिली, हे बघा लाल लाल दिसत असेल, इन्फ्रारेड शेगडी. तर ठीक आहे, चालतं व्यवस्थित. हेच पिन बसलं त्याला शेवटी, काय हरकत नाही. चलत आहे, अजून काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 1 वर्षाची गॅरंटी पण आहे. तर जस्ट हे बघा, कमी जास्त नॉब, कमी जास्त. त्याच्यानंतर डीप फ्राय, हे काय प्रेशर कुकर, हे बघा 2200 वॅटची म्हणून 2200 वॅटपर्यंत जातं. चांगली शेगडी आली आहे, काहीच हरकत नाही आहे. आता यूज करून बघतो कसं आहे काय नाही. पण हा एकदम गरम आहे, हा पूर्ण एकदम गरम झाले. पावसाळ्यात कामाला नाही, थंड हातशाट. विषय असा आहे, 16 एम्पियरचं प्लग लागलं आपल्याला मोटर. पण विषय असा आहे, एक्सटेन्शन बोर्ड घेऊन जमणार नाही त्याच्यावर, कारण की काय म्हणतात तेवढं इलेक्ट्रिक शॉक मला नाही वाटत ते झेलन म्हणून, म्हणजे कॅपेबल असेल तेवढं. एकदा असेंबल करावं लागेल मला. हे छोटासा बोर्ड, 16 एम्पियरचा एक बोर्ड, एक स्विच नाही का, तसं असेंबल करावं लागेल. ठीक आहे, काय हरकत नाही. अजून तरी काही दिसत नाही आहे अडचण. आणि आजचा व्हिडिओ आपल्याला इथपर्यंत.